हे कुठे जायचं सकाळी सकाळी? गाडी बसून कुठं जायचं? बर्फी आणायला जायचं. आता मी उठू का मी? होतं ना, उठू मी. सकाळी उठला क्रियांश आमचा. कधी आणायचं? मग सध्या काय आणू की आता कशाला? आता मी झोपतो. झोपू नको. काय आणायचं बेटा तुला? इकडे मम्माकडे बघून सांग. मम्माला सांग काय आणायचं? बर्फी. सकाळी सकाळी बर्फी. उठला आणि उठला रडायला लागलाय. बाय. तो पाणी पण आणून दिला नाही पप्पाला. मम्मा नाही, तू जाऊन आण. बाय बाय. टाटा. चप्पल नाही घातली? नको चप्पल? बर जा. काय आणायचं पण? ओके बाय बाय. चलो. शुभ सकाळ. न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि क्रियांश, जसं की आत्ता बघितलं तुम्ही, सकाळी उठल्यापासून त्याचा हट्ट चालू झाला, बर्फी 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 म्हणून. मला वाटलं खरं थोडा वेळ बोलेल, पण नाही, तो ऐकायलाच तयार नाही. त्याचे पप्पा खरं तर 8:30ला उठतात. अजून टाईम पण नाही झाला, पण तो आतमध्ये जाऊन पप्पा उठ म्हणून पप्पाला उठवून घेऊन चाललाय. त्यांना सकाळी उठल्या बाथरूमला पण घेऊन जात नव्हतं, म्हणजे जाऊ देत नव्हता. असं तरी ते जाऊन आले की पाणी आणायला चालले होते. मी पाणी घेऊन येतो आणि मग ह्याला घेऊन जातो, पण नाही, क्रियांश येणार. तो घेऊन गेला. आता पहिलं बर्फी घेऊन येईल आणि मग बघू. त्याचे पप्पा पण यार मी असं उठवलं, उठ म्हणलं तर उठत नाहीत. आणि आता क्रियांशनी एकदा उठ म्हणलं तर झालं, उठून गेलं लगे बर्फी आणायला. यांना टिफिन द्यायचं आहे आणि टिफिनसाठी पण बनवायचं मला. फक्त मी आज चणे करणार आहे, तर चणे फक्त मी बॉईल करून ठेवलेत. पीठ मळायचे, पहिलं पीठ मळून घेते. उठल्या तो मला पण काही करू देत नव्हते. जोपर्यंत त्याचे पप्पा उठत नाहीत ना, त्याचं पण चालूच होतं की मम्मा तू पण ये असं. तर मी आता पटकन पीठ मळून घेते. चणे मी अगोदरच हे करून घेतलेत, बॉईल करून घेतलेत, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार भाजीला. भाजी लगेच होईल. पीठ मळून घेते पटपट. मी किती वेळा सांगते, बाहेर कुठे पण जाताना मोबाईल घेऊन जात जा, पण नाही. बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाता येतो, पण बाहेर जाताना मोबाईल नाही घेऊन जाता येत. बहुतेक याच कारणामुळे घेऊन जात नसेल, कारण मी काहीतरी फोन करून पाठीमागून आणायला सांगते. काय आणलं? कसली बर्फी आणली? बघू दाखव मम्माला काय आणलंय. कशाची भेटली का तेवढं? बघू दाखवा. कुठे बर्फी? पिशवीत. काय कुंदा आणला काय? पप्पा काय आणला? त्याच्याकडे बॉक्स संपले होते ना, तरी कॅरी बॅग मध्ये घालून. बॉक्स नव्हतं संपलं होतं त्याला. काय आणलं? बघू दे, मम्मा देते ते. हा मी देते, काढून देते. ये बर्फी. आमच्या क्रियांशची बर्फी. कुठली बर्फी आली? मँगो बर्फी आणली आहे वाटतं. आणलीच शेवटी. चांगली आहे? मम्माला का? मम्माला दे ना थोडी. हा क्रियांश खा बघा. काय रे, मम्माला नको? कोणाला एवढं सकाळ? क्रियांशची आजी फोन केली आहे.
क्रियांशचे पप्पा पण सकाळी गेलेत लवकरच गाडी. हा, क्रियांशचे पप्पा गाडीवर बसून गेलेत सांगतोय तो. सकाळी मी नाही, परत त्यांना घाई झाली होती त्यामुळे शूट करायला मला नाही जमलं. गेले ते कसं करत गेले. हा सांग कसे गेले पप्पा. करत गेले काय असा आवाज काढतो. सकाळी सकाळी काय आणायला लावलंस रे पप्पाला तू. बापी आणला आणला. हो पिशवीत आणला. बापरे आवडतं ना तुला. तुम तो टेम्पो ते काका येणार आहेत आता सामान घेऊन. तर सामान मी सगळं चेक करून घेतलेलं आहे आणि टोटल पण चेक केले आहे. सगळं ओके आहे. अजून थोडं काही मला सामान ऑर्डर करायचं ते 2 दिवसात मी करेन. आज ऑर्डर टाकायला येते का बघू. आणि पाठीमागं बघा कसे मस्त झाले. आता एक पटकन उचलून मी ठेवते आतमध्ये. क्रियांश त्याच्यातलं कुठे गेला रे. सर उठ. नाहीतर क्रियांश पूर्ण काहीतरी फोडाफोडी करेल का तर फोडून टाकेल. त्यामुळे पहिलं मी सामान आतमध्ये नेऊन ठेवते. आता एक छोटीशी आम्ही सांगते. आता मला काहीतरी चटपटीत खायचं आहे त्यामुळं मी हे बनवते आहे. कारण वातावरण छान झालं आहे. थोडीशी भूक लागली आहे. चपाती आणि चणे मी खाल्लेत सकाळी. आता परत नको वाटतं. हे काय झालं क्रियांश. तर माझे हे जे छोटंसं आपला टाइमपास रेसिपी आहे ना मस्त दिसायला पण खूप छान असतं. आता हे मी टेस्ट करते. तुला खायची आहे. खाणार कांदा खाणार. शेव आहे शेव. कांदा आणि टोमॅटो येते. छान झालं. एवढं खाते. याच्यावर थोडासा चहा मस्त ओके होऊन जातं. खाऊ. हे खातो पापडी मोठी. तुझ्या हाताने खा. नको. तर मी संपवते. आता वाजलेले आहेत 4 आणि 4 वाजताच मी खाली आली आहे इथं नर्सरीमध्ये क्रियांशला घेऊन. कारण घरात खूप बोर होत होतं. वातावरण पण असं झालं होतं की बसू वाटत नव्हतं घरात. म्हणून रश्मीला म्हणाले चल आपण खाली जाऊन येऊ जरा. ती पण म्हणाली चल. हे काय नाही रे बाबा याच्यात. चल हा ना. बाप म्हणे काय घेऊन जाते का साठी. नाही काय म्हणते घेऊन जात जा म्हणते तुम्ही. आता 6:30 पावणे 7 वाजलेत आणि आत्ता जोरात पाऊस चालू झाला. बरं झालं आम्ही लवकर वर आलो. एकदम जोरात पाऊस चालू झाला. अजून थोडा वेळ थांबला सुद्धा आम्ही चांगलंच भिजलो असतो. तर आम्ही दोघं पण आलोय वरती. मगाशी चालू होतो 6 म्हणजे पाऊस पडत होता जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं. पण क्रियांश होता शेजारी खेळत होता तो. आणि आता त्याला छान आंघोळ घातली आहे मी. कारण मगाशी खूप खेळला होता तो मातीमध्ये. खूप म्हणजे खूप सगळ्या अंगाला त्याच्या माती लागली होती. पाय तर त्याचे लाल लाल झाले होते पूर्ण मातीमध्ये. त्यामुळे आता त्याला किती पाहिजे तेवढं खेळू दिलं. आल्यावर थोडासा सूप पिला
आणि मग जरा बसला आता परत माऊकडे गेला होता तो. 8:30 पावणे 9 झालं. पाणी येईल तर मी पटकन भांडी वगैरे घासून घेते आता आणि मग त्यानंतर क्रियांशला खाऊ घालते. आणि आज क्रियांशनी खूप उठल्यापासून क्रियांशचं चालू आहे आमच्या, म्हणजे त्याची सुरुवातच चालू झाली. आज काय आहे पूर्ण आज त्याची बॅटरी फुल चार्ज होती आणि माझी बॅटरी आज पूर्ण लो झाली आहे त्याच्यामुळं. बास रे बोलू बास हा कर. हे काय आहे बघा पद्धत बसायची. चला तर मग भांडी वगैरे घासून घेते. हा कर हा कर हा कर.